श्री स्वामी समर्थ मित्रांनो, श्रावण महिना आणि श्रावणी सोमवारचे व्रत म्हणजे साक्षात शिवशंकराची कृपा प्राप्त करण्याचा मार्ग। आजच्या या पवित्र दिवशी आपण ऐकणार आहोत श्रावणी सोमवारची कहाणी, एका सावकाराची आणि त्याच्यावर झालेल्या महादेवाची कृपेची ही अद्भुत कथा। चला तर मग भगवान शिवशंकराचे स्मरण करून कथेला सुरुवात करूया। हर हर महादेव। एक आटपाट नगर होतं। तिथे एक सदन सावकार राहत होता। त्याच्याकडे अफाट संपत्ती होती, पण त्याला पोटी संतान नव्हते। यामुळे तो आणि त्याची पत्नी नेहमी दुःखी असत। पण सावकार मोठा शिवभक्त होता। तो दररोज न चुकता महादेवाची मनोभावे पूजा करत असे आणि मंदिरात जाऊन प्रार्थना करत असे। एक दिवस भगवान शिव आणि माता पार्वती पृथ्वीवर भ्रमण करत होते। पार्वती मातेने त्या सावकाराची भक्ती पाहिली आणि तिला त्याची दया आली। तिने महादेवाला विनंती केली की या भक्ताची इच्छा पूर्ण करा। महादेवाने सावकाराला दृष्टांत दिला आणि सांगितले, मी तुझ्या भक्तीवर प्रसन्न आहे, पण तुझ्या नशिबात संतती नाही। तरीही मी तुला एक वर देतो। तुला 32 लक्षणे असलेला पण फक्त 16 वर्ष आयुष्य असलेला अल्पायुषी पुत्र हवा, की मूर्ख पण दीर्घायुषी पुत्र हवा? सावकाराने विचार करून अल्पायुषी पण गुणी पुत्र मागितला। महादेवाच्या आशीर्वादाने सावकाराच्या घरी एक सुंदर पुत्राचा जन्म झाला। मुलाचे नाव अमर ठेवले। अमर अतिशय हुशार आणि गुणी होता। जसजसा तो मोठा होऊ लागला तसतशी सावकाराची चिंता वाढू लागली। अमर 15 वर्षाचा झाल्यावर सावकाराने त्याला त्याच्या मामासोबत काशी यात्रेला पाठवण्याचा निर्णय घेतला, जेणेकरून तिथे तो शिवभक्तीत वेळ घालवेल। वाटेत एका राज्यात अमरने एका राजकन्येला संकटातून वाचवले आणि केवळ विधीपुरते तिच्याशी लग्न केले। पण तो आपली यात्रा पूर्ण करण्यासाठी पुढे काशीला निघून गेला। अमर आणि त्याचा मामा काशीला पोचले। तिथे अमर रात्रदिवस भगवान शिवाची पूजा करू लागला। त्याने ब्राह्मणांना दानधर्म केला आणि शिवलीलामृत वाचू लागला। पाहता पाहता त्याचे 16वे वर्ष पूर्ण झाले। एक दिवस अमर मंदिरात शिवलिंगाची पूजा करत असताना यमराज त्याचे प्राण नेण्यासाठी आले। पण अमर पूर्णपणे शिवभक्तीत लीन होता। त्याच्या भक्तीच्या सामर्थ्यामुळे साक्षात महादेव तिथे प्रकट झाले। त्याने यमराजाला परत पाठवले आणि अमरच्या भक्तीवर प्रसन्न होऊन त्याला दीर्घायुष्याचा आशीर्वाद दिला। काशी यात्रा पूर्ण करून अमर आणि त्याचा मामा परतीच्या प्रवासाला लागले। वाटेत तो पुन्हा त्या राजकन्येला भेटला आणि तिला घेऊन तो आपल्या घरी परतला। आपला मृत झालेला मुलगा जिवंत आणि सुनेसोबत परत आलेला पाहून सावकार आणि त्याच्या पत्नीला अतीव आनंद झाला। महादेवाच्या कृपेने त्यांचे जीवन सुखी झाले। जशी महादेवाने त्या सावकारावर कृपा केली, तशीच कृपा ते आपल्या सर्वांवर करोत। ही कहाणी ऐकणाऱ्या, सांगणाऱ्या आणि हुंकार देणाऱ्या सर्वांच्या मनोकामना पूर्ण होत। तुम्हाला ही श्रावणी सोमवारची कहाणी कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा। श्रावण महिन्यातील अशाच अद्भुत कथा आणि नित्य मंत्रासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। ओम नमः शिवाय।